नमस्कार मंडळी, सरोज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत करते. मी सरोज. आज 28 डिसेंबर रिलायन्स फाउंडेशन डे म्हणजेच रिलायन्स फॅमिली डे आहे आणि आज पार्टी आहे. धीरूभाई अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 28 डिसेंबरला पार्टी होते. आम्ही नागोठणा युनिटमध्ये राहतो. आम्ही नागोठणा टाउनशिप इथे राहत असल्यामुळे हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो नागोठणे. आणि आम्हाला सगळ्यांना फॅमिली मेंबरसाठी प्रत्येक एम्प्लॉईजला कुपन्स दिलेले आहे. हे असे कुपन्स आहे आणि ह्या कुपनवरती एंट्री आहे. फक्त एम्प्लॉईज जाऊ शकतात. हे जे बाकीचं जे कुपन आपल्याला जे देतील फाडून ते आपल्याला फूड कुपन असणार आहे आणि जे दुसरं आहे ते एंट्री कुपन असणार आहे. आणि एंट्री कुपन घेतल्यानंतर आपल्याला हातामध्ये बांधण्यासाठी साठी एक हे म्हटलं आपल्याला ब्रेसलेटसारखं बँड देणार आहे आणि ते बँड ज्यांच्या हातात असेल ते म्हणजे एम्प्लॉईज असतात आणि एम्प्लॉईजची फॅमिली असते. त्यामुळे एंट्री आमची झालेली आहे. 47वा इथे सेलिब्रेशन चालू आहे. 47 वर्ष झालेली आहेत या कंपनीला. आणि आता पार्टीमध्ये आपण खूप मस्त मज्जा करणार आहोत. समृद्धी दिसत आहे आपल्याला, ज्यूस पिते आहे. समृद्धीच्या मैत्रिणी देखील आलेल्या आहे, सिद्धेश आहे आणि आम्ही देखील आहोत. समृद्धी सिद्धेश त्यांच्या मैत्रिणी दिसल्या त्यामुळे ते तिकडे गेले आणि मी आणि समृद्धीचे बाबा दुसरीकडे आहोत. त्यामुळे आम्ही दोन्हींनी जी शूटिंग केली ती तुम्हाला आम्ही दाखवत आहोत. संपूर्ण मोठं असं ग्राउंड आहे आणि खूप मोठ्या परिसरामध्ये छान अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. ऑर्केस्ट्रा आहे. काही बाहेरून सेलिब्रिटी पण येणार आहेत. फूड स्टॉल आहे, गेम आहेत, परत अजून खूप एन्जॉयमेंट आहे. परत अजून DJ आहे. DJवरती डान्स होणार आहे. सुंदर अशी पार्टी आता सुरुवात झालेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. सुरुवातीला स्टार्टर म्हणून कचोरी, चाट, ज्यूस, चहा, कॉफी आणि काहीतरी काय होतं ते कॉर्नचं सॅलड, कॉर्न आणि पनीरचं सॅलड होतं आणि एक प्रकारचा तो चाटच होता. आणि नंतर साऊथ इंडियन फूड होतं, चायनीज फूड होतं, परत जैन लोकांसाठी वेगळं फूड होतं. आणि जैन लोकांसाठी म्हणजे त्यांचा कांदा लसूण मसाला किंवा कांदा लसूण ती लोकं खात नाही, त्यांच्यासाठी वेगळं फूड अरेंजमेंट केली होती आणि इतर आपल्यांसाठी वेगळी अरेंजमेंट केली होती. आणि जेवणामध्ये रबडी, जलेबी, शिरा, पुलाव, डाळ भात, पुरी, परत रुमाली रोटी, पराठा, अजून आईस्क्रीम होतं. वेगवेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम होते. अजून बरेच काय होतं म्हणजे खायला असं जे आपल्याला हवं ते आपण जाऊन स्टॉलवरती खाऊ शकत होतो. आणि अशा पद्धतीने आता माणसांची रेलचेल सुरू झालेली आहे. बऱ्यापैकी लोक ऑर्केस्ट्रा बघायला बसलेले आहेत. ज्याला चाट खायचा आहे तो चाट खाऊन येतो आहे, ज्याला जेवण करायचं तो जेवण करून येतो आहे. त्यामुळे ही जी पार्टी आहे ती रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत चालणार आहे. आता जस्ट 7 वाजलेले आहे आणि 7 वाजून झाल्यानंतर सगळे हळूहळू एम्प्लॉईज आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांचं थोडक्यात गेट टुगेदरच म्हणता येईल. आणि सिंगरचं नाव तुम्हाला दिसत आहे, अरुणिता कांजीलाल म्हणून सिंगर आहे आणि ती सारेगामाप या शोमध्ये तिने पार्टिसिपेट केलं होतं आणि ती आता आलेली आहे आणि तिची परफॉर्मन्स सुरू झालेला आहे. पवनदीप राजन यांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे. त्यांनी छान परफॉर्मन्स दिलेला आहे आणि 12 वाजेपर्यंत त्यांचा जो गाण्यांचा कार्यक्रम होता तो चालू होता आणि त्याच्यानंतर मग DJ सुरू झालेला आहे आणि DJ एन्जॉय खूप केलेला आहे इथल्या एम्प्लॉईज मुलांनी, मुलींनी आणि फॅमिली मेंबरनी. आणि खूप सारा एन्जॉय आहे आज. लहान मुलांना तर अगदी गंमतच येत आहे. इकडून तिकडे पळापळी आणि सगळे जे आहे ते एम्प्लॉईज आहे, रिलायन्स कंपनीचे एम्प्लॉईज आहे. आणि दरवर्षी हा कार्यक्रम खूपच आनंदामध्ये सेलिब्रेट केला जातो. खूप रोषणाई केली जाते.
छान VIP सिंगर आर्टिस्ट यांना इन्व्हाइट केलं जातं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण टाउनशिप लाईटांनी सजवलं जातं. हे फक्त नागोठणा युनिटच नाही तर रिलायन्सच्या ज्या ज्या कंपन्या असतील तिथं गुजरातमध्ये किंवा लोधिवलीला आणि इतर इतर दुसऱ्या ठिकाणी ज्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये 28 तारखेला खूप मोठा फॅमिली डे सेलिब्रेशन होतं आणि सगळ्या एम्प्लॉईज लोकांना एन्जॉय करायला मिळतं. आणि मागच्या वर्षी देखील झालं होतं आणि मी काही शूटिंग केलं नसल्या कारणाने मी ब्लॉग टाकला नाही, पण यावेळेस म्हटलं आपण ब्लॉग नक्की करूया म्हणून मी शूटिंग करत आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला देखील बघायला मिळेल की सेलिब्रेशन कशा पद्धतीने होतं ते. त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने छान सेलिब्रेशन चालू आहे. गाणे ऐकवू शकत नाही आहे कारण गाणे जर मी तुम्हाला ऐकवले तर मला जरा कॉपीराईट लागू शकतो, त्यामुळे मी गाणे ऐकवत नाही. फिरून पाय दुखायला लागले होते आणि म्हणून आम्ही चेअरवर बसलो होतो आणि चेअरवरून आम्ही शूटिंग करत होतो. मुलं छान गाण्याच्या याच्यामध्ये आणि स्टॉल बघण्यामध्ये दंग होती आणि समोर गाणे चालू होते. गाणे चालू असल्यामुळे छान वाटत होतं आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे एकदम फ्रेश वाटत होतं. मस्त पार्टी एन्जॉय केली आणि दरवर्षी ही पार्टी सेलिब्रेट केली जाते. एम्प्लॉईज लोकांसाठी हाच एक पर्वणीचा दिवस असतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सगळेजणं भेटतात, एकमेकांची भेटीगाठी होतात. अगदी आपण वर्षभर ज्या व्यक्तीला पाहिलं नाही ती व्यक्ती अचानक आपल्यासमोर येते या पार्टीच्या निमित्ताने. आणि असे छोटे छोटे असे वेगळे वेगळे फुलांचं वगैरे डेकोरेशन करून सेल्फी पॉईंट ठेवले होते त्यांनी आणि पूर्ण कुटुंब येऊन इथं सेल्फी काढत होते, फोटो काढत होते. अगदी तो दिवस एन्जॉय करत होते. हा पहा, समृद्धीचा वर्गातला क्लासमेट तिला भेटला आणि अचानक त्यांची भेट झाली. तिच्या मैत्रिणी देखील भेटल्या. तिच्या मैत्रिणीची खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि तिला पण खूप बरं वाटलं. ती उलट आल्यावरती मला म्हटली की आई आज खूप फ्रेश वाटतं आहे. आज जुने मित्र-मैत्रिणी भेटले, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड केला, त्यामुळे खूप सुंदर वाटत आहे. आणि असं मला अगदी 9वी-10वीतले दिवस आठवले असं समृद्धी म्हणायला लागली. सिद्धेशला पण खूप बरं वाटलं. त्याचे पण बाहेरगावी गेलेले, शिकायला गेलेले मुलं या पार्टीनिमित्ताने आले होते आणि त्यांच्या देखील भेटीगाठी त्याच्या झाल्या आणि त्यांच्याबरोबर त्यांना वेळ घालवायला मिळाला. समृद्धीच्या मैत्रिणी दाखवेल मी, यामध्ये आहेच आणि तिच्या मैत्रिणींबरोबर थोडीफार तिने शूटिंग केलेली आहे, तुम्हाला दिसेलच. आणि गाणे ऐकवू शकत नाही आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, कारण मी जर तुम्हाला गाणे ऐकवले तर मला कॉपीराईट लागू शकतो आणि म्हणून मी काही गाणे ऐकवत नाही आहे. आणि तुम्ही समजू शकता, तुम्हाला कळतच असेल की गाणे इथं अगदी मोठ्या आवाजामध्ये चालू आहे आणि अगदी सगळी पब्लिक दंग झालेली आहे. हे पहा, समृद्धीच्या मैत्रिणी, सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहे. अगदी त्याची नावं तर नाही मी सांगू शकणार, पण समृद्धीच सांगू शकेल. तिच्या 9वी-10वीच्या मैत्रिणी आहेत, सगळ्या क्लासमेट आहेत आणि त्या आलेल्या आहेत. ती सांगते आहे की सगळ्यांनी हाय करा म्हणून आणि त्या हाय वगैरे केलं. त्यांनी कार्यक्रम बघितल्यानंतर त्या सगळ्या डिनर करायला गेल्या. सगळ्याच्या सगळ्या डिनर करून आल्यानंतर मग नंतर त्यांनी पुन्हा शूटिंग करायला सुरुवात केली आणि हा जो मोबाईल आहे हा समृद्धीकडेच होता